येथे उपस्थित असलेल्या सर्वांना माझा मनःपूर्वक नमस्कार. आपल्या भारतीय संस्कृतीत कोणत्याही शुभकार्याला सुरुवात करताना प्रथम आपण गणेशाला वंदन करतो. तर आजही आपण आपल्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी गणेशाला वंदन करूयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. चला तर मग आता आपण आपल्या श्लोक अमृताचा ठेवा या कार्याला सुरुवात करणार आहोत. संस्कृत साहित्य म्हणजे भारतीय विद्वानांच्या अमूल्य अशा ज्ञानाचा महासागर आहे. अमूल्य अशा रत्नांची खाण आहे. संस्कृत विषयी म्हटले जाते, भाषा सुमुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती तस्माद्धिकाव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम. सर्व भाषांमध्ये संस्कृत भाषा श्रेष्ठ असून माधुर्यमयी व अलौकिक अशी ही देववाणी आहे. त्यातील काव्य हे अधिक मधुर आहे, तर सुभाषित हे त्याहूनही रसमय आहेत. तर अशाच्या संस्कृत भाषेला वंदन करून मी आपल्यासमोर सर्वांनाच व्यवहारात उपयोगी पडतील अशा सुभाषितांचा खजिना घेऊन आले आहे. चला तर मग सुरू करूयात. पहिला श्लोक. दृष्टिपूतं न्यसेत् पादं वज्रपूतं जलं पिबेत् शास्त्रपूतं वदेद् वाक्यं मनःपूतं समाचरेत्. या श्लोकाचा अर्थ असा आहे, दृष्टीने पवित्र झालेल्या जागी पाऊल ठेवावे, वस्त्राने गाळून शुद्ध केलेले पाणी प्यावे, सत्याने पवित्र झालेले बोलणे बोलावे, मनाने म्हणजे सत्सद विवेक बुद्धीने पवित्र ठरविलेले आचरण करावे. दृष्टीपूतं नसेत् पादम म्हणजेच काय की दृष्टीने पवित्र झालेल्या जागी पाऊल ठेवावे. चालताना नेहमी आपण डोळे उघडे ठेवून चालावे. कधीही चांगले असते, त्यामुळे संकटे येत नाहीत. चालताना आपल्या वाटेत खड्डे, विंचू, काटे इत्यादी नाहीत ना, याची खात्री प्रथम करून घेणे गरजेचे असते. आपण जर चालताना पुढे चालतो आहे आणि आपली नजर दुसरीकडेच कुठेतरी आहे आणि वाटेत दगड आला तर आपण ठेस लागून पडतो. म्हणून सुरक्षितता निश्चित करणे नेहमी आवश्यक असते. सध्या आपण पाहतो रस्त्याने वाहनांची खूप वर्दळ असते, तेव्हा आपण पुढे कोणाला धडकणार तर नाही ना, याची काळजी घेणे गरजेचे असते. ज्याप्रमाणे एखादा आंधळा व्यक्ती आपल्या काठीच्या साहाय्याने रस्ता आपल्याला चालण्यायोग्य आहे ना हे आपल्या काठीने चाचपडून पाहतो व मगच पुढे चालतो, त्याचप्रमाणे आपण देखील आपल्या डोळ्यांनी रस्त्याची पाहणी करून मगच मार्गक्रमण करावे, नाहीतर अपघात होण्याची शक्यता असते. वज्रपूतं पिबेत् जलम म्हणजे वस्त्राने गाळून शुद्ध केलेलेच पाणी प्यावे. तसे जर आपण केले नाही तर थंडी, ताप, खोकला, कावीळ इत्यादी सारख्या अनेक आजार उद्भवू शकतात. त्यासाठी पाणी गाळून व उकळून प्यावे असे शास्त्र सांगते. त्यामुळे काय होतं की पाण्यातली रोगजंतू मरतात व आपल्याला शुद्ध पाणी पिण्यास मिळते व आपण निरोगी राहतो. प्रवासात किंवा बाहेरगावी गेलो व तिथे जर पाणी उकळणे शक्य नसेल तर पाणी स्वच्छ कपड्याने गाळून घ्यावे, जेणेकरून त्यातील काही अंशी जंतू नाहीसे होतील व ते पाणी आपल्याला चांगले राहील व आपले आरोग्य देखील चांगले राहील. शास्त्रपूतं वदेत् वाक्यम म्हणजेच निराधार म्हणजे ज्याला कशाचाच आधार नाही असे बोलणे म्हणजेच वायफळ बडबड करू नये. त्यापासून फायदा कमी पण नुकसानच जास्त होते.
आपण जे काही बोलणार आहोत त्याला आधार असावा. त्यामुळे वाद होत नाहीत, भांडणं होत नाहीत, आपले मत कोणालाही खोडून काढता येत नाही. तसेच आपल्याला देखील बोलण्यापूर्वी विचार करण्याची सवय लागते. अनावश्यक बडबड टाळता येते. एक म्हण आहे ती अशी की ऐसी जगह बैठ कि कोई न कहे उठ और ऐसी बात कहे की कोई न कहे झूठ. आपल्या बोलण्याला जर आधार असेल तर आपला आत्मविश्वास वाढतो. म्हणून जे बोलाल त्याला शास्त्राचा आधार असावा. मनः पूतं समाचरेत, म्हणजेच मनाला येईल किंवा वाटेल तसं वागावं असा होत नाही. तर बऱ्याच वेळेला एखाद्या गोष्टीबद्दल निर्णय घेणे आपल्याला अवघड जाते. काय बरोबर आहे, काय चूक हे आपल्याला कळत नाही. परंतु आपण वाईट वागतो तेव्हा आपले मन आपल्याला ती गोष्ट वाईट आहे हे सांगत असतेच, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. तसे न करता आपल्या मनाचा आतला आवाज जे सांगेल तसेच वागावे. तात्पर्य काय की या श्लोकात जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्यांचा अवलंब जर आपण व्यवहारात केला तर आपल्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.